राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांना टोला हाणला आहे। देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि आपण घेऊन आलो विकासाचं वाण असं म्हणत अमृता फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। हळदी कुंकू कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांनी विरोधकांनाही कैचीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। अंडर 19 विश्वचषकात भारतीय युवा संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे। उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघासमोर आज यजमान दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असेल। सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये लढत होणार आहे। भारतीय संघाने सलग 5 सामन्यांमध्ये विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे। आज दुपारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये लढत होणार आहे। भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटलं जात आहे। मुंबईतील जवळपास 7.5 लाख ग्राहकांना वीज पुरवणाऱ्या टाटा पॉवर कंपनीने घरगुती ग्राहकांसाठी उच्च मागणी असलेल्या ग्राहकांना चालू वीज दरांच्या तुलनेमध्ये 1 रुपया प्रति युनिटहून कमी दर वाढ प्रस्तावित केली आहे। मात्र कमी वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना सध्याच्या वीज दरांच्या दुप्पट दर द्यावा लागण्याची शक्यता आहे। पुण्यातील तहसीलदार कार्यालयातून 3 अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीन चोरून नेले। सासवड पोलिसांनी चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले। या प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सावेडी येथील साई मेडस टच या कॉम्प्लेक्सला भीषण आग लागली। एचडीबी फायनान्स कार्यालय आणि स्वास्तिक नेत्रालय जळून खाक झाले आहेत। आगीचे प्रमाण मोठे असल्याकारणाने आजूबाजूची दुकानं देखील खाली करण्यास सुरुवात झालेली आहे। अहमदनगर महापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या आगीमुळे नगर मनमाड महामार्गावर ट्रॅफिक जाम झालाय। अकोला हैदराबाद महामार्गावरील जांभरून फाट्याजवळ कारचा अपघात झाला असून टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येते। या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले असून जखमींना पुढील उपचाराकरता वाशिम येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। लग्नाला येणाऱ्या आवाच्या सव्वा खर्चाला फाटा देत धुळे जिल्ह्यामध्ये एक अनोखा विवाह पार पडलाय। उच्च शिक्षित तरुण तरुणींनी सध्याच्या पद्धतीने एकाच पाटल्यावर साखरपुडा हळद आणि लगेच विवाह संपन्न केला। विशेष म्हणजे यांनी कुठेही गावोगावी लग्नपत्रिका वाटप न करता सोशल मीडिया आणि फोनद्वारे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींना लग्नाचं निमंत्रण देत आदर्श विवाह घडवला। पर्वती जलकुंभ येथे विद्युत पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे येत्या गुरुवारी पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत। त्यामुळे या पर्वती टाकीवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात आले। धुळे पोलिसांनी मोठी कामगिरी करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गावरील दरोड्याचा डाव उधळून लावला। चौघे पसार झाले तर विद्घी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले। घटनास्थळाहून गावठी कट्ट्यासह दरोड्यांचे साहित्य आणि कार असा 1.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बालकाने त्याच्या साथीदारांसह चोरीची कबुली दिली। एकूण 10 गुन्ह्यांची उकल करण्यात एलसीबीला यश आले आहे। राज्यातील एकूण कुटुंबांपैकी 95% कुटुंबांचं सर्वेक्षण झालं आहे। मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे मागासलेपण तपासणी मोहीम आकडेवारी समोर आलेली आहे। राज्यातील 2,48,24,151 कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले। येत्या आठवडाभरामध्ये अंतरिम अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला सादर करण्यात येणार आहे। जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना केळी कापूस पीक विम्याचा लाभ मिळाला नसून शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। 2023-24च्या केळी कापूस पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसून जामनेर तालुक्यातील 30 ते 35 हजार शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित आहेत। याबाबत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले। शेतकऱ्यांना जर केळी पीक विमा कापूस मिळाला नाही तर येत्या 16 फेब्रुवारी रोजी जामनेर येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी याप्रसंगी दिला।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक आणि राजर्षी शाहू छत्रपतींच्या 150व्या जयंतीचा सुवर्णयोग साधत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे जंगी मल्लयुद्ध होत आहे। रविवारी 11 फेब्रुवारीला खासबाग मैदानात कुस्तीला सुरुवात होणार असून महाबली पैलवान हिंद केसरी सतपाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने या स्पर्धा होत असून खासबाग मैदानामध्ये प्रथम क्रमांक विजेतेसाठी मानाची गदा आणि रोख रक्कम दिली जाणार आहे। गेल्या 115 वर्षापासून रखडलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने 50% निधी मंजूर करावा। यासाठी रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने 12 जानेवारीपासून चिखली येथील तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आणि साखळी उपोषण सुरू केलंय। या आंदोलनाचा आजचा 25वा दिवस असून अद्यापही शासनाने याची दखल घेतलेली नाहीये, म्हणून चिखली तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गातील अंडरग्राऊंड मेट्रोची चाचणी यशस्वी झाली। 3.64 किलोमीटर मार्गावर ही चाचणी घेतली गेली। लवकरच हा मार्ग महामेट्रोकडून सुरू केला जाणार आहे। मुळामुठा नदीच्या खालून भुयारातून मेट्रोमधून प्रवासाचा अनुभव पुणेकरांना येणार आहे। नवी मुंबईतील NRI जवळ असलेल्या नेहरू जेट्टी मार्गावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या दिशादर्शक फलकाला 6 फ्लेमिंगो पक्षी आढळले। यामुळे 4 फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला असून 2 जखमी झाले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत राबवण्यात येणारी शिष्यवृत्ती योजना नववर्ष सुरू झालं तरी अद्याप राबवण्यात आली नसून नवी मुंबई महानगरपालिकेच्या या निष्काळजीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। याविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शीतल कचरे यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन पुढील आठवड्यापर्यंत शिष्यवृत्तीचे अर्ज न काढल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे खात्यातील निवृत्त अधिकाऱ्याकडून पाणी चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला। बोरिवली पश्चिमेकडील गोराई परिसरामध्ये पालिका अधिकाऱ्याचा बंगला असून या बंगल्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याने 4 पाण्याचे कनेक्शन चोरी करत वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। विकसित करण्यात येत असलेल्या जागेमध्ये बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला असून या प्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिल लाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे समर्थक आणि दार्लीतील इतर 70 ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तीनाथ महाराज समाधीची शासकीय महापूजा आज पहाटे राज्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली। आजपासून त्र्यंबकेश्वर यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यात्रेनिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी लाखो वारकरी नतमस्तक झाले। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिंड्यांनी दुमदुमलेला परिसर आज भाविकांच्या गर्दीने अधिकच फुलून गेला होता। गळ्यात तुळशीमाळा, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती टाळ, मृदुंग, भगव्या पताका घेतलेल्या लाखो वारकऱ्यांनी त्र्यंबक नगरी गजबजून गेली। भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गेली 7 दशकाहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध केलंय। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील डॉ. संदीप दाखवे यांनी संगीत क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या वाद्यांच्या प्रतिमांचा खुबीने वापर करत लता दीदींचे अप्रतिम चित्र तयार केले आहे। लता दीदींचे संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्राला वाहिलेले होते।
उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येणे बंद झाले आहे, त्यामुळे राज्यातील किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे। थंडीची तीव्रता कमी होत असून किमान तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअसच्या वरच राहील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। सकाळी थंडी जाणवत असून दुपारी मात्र उन्हाचा कडाका आता हळूहळू सुरू झालाय। जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबई शहरातील हवेच्या दर्जामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते। अनेक भागामध्ये सातत्याने हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदली जात होती, मात्र समीर ॲपच्या नोंदीनुसार सोमवारी शहरातील हवा गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये नोंदली गेली। माझगाव येथे सोमवारी सायंकाळी वाईट हवेची नोंद झाली, तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक 232 इतका नोंदवला गेला। मध्य रेल्वेवरील शिव रेल्वे स्थानकाजवळील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल धोकादायक असल्याने त्याचे पाडकाम 20 जानेवारीपासून करण्यात येणार होते। त्यासाठी बेस्ट बसच्या मार्गामध्ये बदल, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले। तसेच मध्य रेल्वेकडून कामाला सुरुवात करण्यात आली होती, परंतु अचानकपणे काम रखडल्यामुळे येथून वाहनांची ये-जा सुरू आहे। धोकादायक असलेल्या पुलामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईकरांना आता मुंबईतील वायू प्रदूषणाबाबतची तक्रार मुंबई एअर ॲप या मोबाईल ॲपवरून नोंदवण्यात येणार आहे। अँड्रॉइडवर मुंबई एअर मोबाईल ॲप्लिकेशन वापरणे लवकरच शक्य होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारीसाठी मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना महानगरपालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या। शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कार्यरत मान्यता देण्यात आली। यामध्ये टर्मिनल उभारणी, ॲप्रॉनचे विस्तारीकरण आणि इतर कामासाठी 876 कोटी 25 लाख तसेच उर्वरित कामांसाठी 490 कोटी 74 लाख अशा खर्चाला कार्यरत मान्यता देण्यात आली। यामध्ये भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, सर्वेक्षण आणि माती परीक्षण, धावपट्टीचे विस्तारीकरण आदी तांत्रिक कामाचा समावेश आहे। वर्ध्यामध्ये स्वावलंबी शाळेच्या मैदानावर 6, 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी जाणता राजा महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित या महानाट्यामध्ये 200 पेक्षा अधिक कलावंतांचा समावेश आहे। महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा रोमांचकारी प्रवास महानाट्यातून पाहायला मिळणार आहे। यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। लसणाच्या दरातील तेजी कायम असून पावशेर लसणाला 100 रुपये मोजावे लागत आहे। थंडी उसळल्यानंतर नवीन लसणाचा हंगाम सुरू होणार असल्याने आणखी काही दिवस लसूण महागच राहणार आहे। घाऊक बाजारामध्ये लसणाचा तुटवडा जाणवत असून राजस्थान आणि गुजरातमधून होणारी आवक अपुरी पडतीये।